लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय न्याय संहितेमध्ये सेक्शन 4 मध्ये पनिशमेंटची माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, 5 प्रकारच्या पनिशमेंट सांगितलेल्या आहेत. ते म्हणजे मृत्यूदंड, 2 नंबरची सश्रम कारावास आणि 3 नंबरचा आहे साधा कारावास आणि त्यानंतरचा आहे मित्रांनो मालमत्ता जप्ती आणि शेवटची आहे दंड. आणि या भारतीय न्याय संहितेमध्ये आता 6वी जी आहे शिक्षा ती त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 6वी जी शिक्षा सांगितलेली आहे भारतीय न्याय संहितेमध्ये ती आहे कम्युनिटी सर्व्हिस म्हणजेच सामाजिक सेवा. तर मित्रांनो, कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे काय आणि कोणत्या गुन्ह्यामध्ये ही शिक्षा दिली जाऊ शकते या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोड्या उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 4 पोट कलम F मध्ये कम्युनिटी सर्व्हिस याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे काय तर सामाजिक सेवा. तर मित्रांनो, जर एखाद्या आरोपीने दारू पिऊन धिंगाणा केलेला असेल किंवा किरकोळ चोरी केलेली असेल म्हणजेच 5,000 रुपयापेक्षा कमी रकमेची चोरी केलेली असेल तर अशा गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या आरोपीला कम्युनिटी सर्व्हिसची पनिशमेंट दिली जाऊ शकते. तसेच जर समजा एखाद्या व्यक्तीने सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला असेल किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला असेल तर अशा व्यक्तीला कम्युनिटी सर्व्हिसची परमिशन दिली जाऊ शकते. आपण आताच या व्हिडिओमध्ये कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे काय, भारतीय न्याय संहितेमध्ये ही नवीन शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा.